काही हिंजवडी मधल्या ज्या आयटी कंपन्या आहेत त्या आता इतर राज्यात जाणार आहे अशी माहिती आहे. खरं तर ही हिंजवडी जे क्षेत्र आहे ते पवार साहेबांनी उभं केलेलं होतं, पण वाहतूक कोंडी असेल किंवा अन्य कारण असतील यामुळे आता हे प्रकल्प आणि ज्या कंपन्या आहेत त्या बाहेर जात आहेत. सत्ताधाऱ्यांचं हे अपयश असं वाटतं. अर्थातच महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारचं आणखीन एक अपयश. कारण फॉक्सकॉनची कंपनी पुणे जिल्ह्यातून गेली, अनेक इन्व्हेस्टमेंट राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत आणि हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क जे आदरणीय पवार साहेबांची दूरदृष्टी म्हणून त्यांनी सुरू केलं, फेज 1, फेज 2, फेज 3, त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग, टॅक्स प्लॅनिंग, त्या काळामध्ये खूप मोठ्या संख्येने देशातून लोक इथे इन्व्हेस्टमेंट करायला आले. आणि आज तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे. गेले अनेक वर्ष इथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पाण्याचे प्रश्न असतील, याच्यासाठी दर आठवड्याला मी स्वतः अनेक मीटिंग्स घेतलेल्या आहेत. अनेक पालकमंत्र्यांबरोबर चर्चा केली, इंडस्ट्री सेक्रेटरी बरोबर चर्चा केली, MIDCC चर्चा केली आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी सगळ्यांनीच मिळून खूप प्रयत्न केले. पण सरकार सिरियस नाहीये. ते सातत्याने फक्त घरफोडा, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED याच्यात इतकी व्यस्त आहे की बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रामध्ये काय चाललंय तुम्ही सगळेच पाहतायत. आणि आपल्या पुण्यामध्ये द ड्रग माफिया आणि होणारी खून, मी म्हणेन त्याला, हे सगळं जे चाललेलं आहे हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे. कारण का त्यांना घर फोडा आणि पक्ष फोडा आणि 50 खोके एकदम ओके, याच्या बाहेर काही राहिलेलंच नाहीये. दुर्दैव, एवढा मोठा दुष्काळ आणि पाण्याची परिस्थिती गंभीर महाराष्ट्रात आहे. आणि मी डिसेंबर पासून माझ्या सगळ्या आपण ट्विटरचे थ्रेड्स का कांद्याचा विषय असेल, दुष्काळाचा विषय असेल, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्याबद्दल मी सातत्याने बोलत आलेले आहे आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने काहीही केलं.